हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू देवकी नर्सिंग क्लासेस अँड करिअर गायडन्स चॅनल. आज आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत. सब्जेक्टचं नाव आहे इन्फेक्शन कंट्रोल प्रॅक्टिसेस. तर त्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे, ॲन इंडिव्हिज्युअल हू हार्बर्स द स्पेसिफिक ऑर्गॅनिझम्स ऑफ अ डिसीज विदाउट मॅनिफेस्टिंग सिम्टम्स अँड इज कॅपेबल ऑफ ट्रान्समिटिंग द इन्फेक्शन इज कॉल्ड ॲज. म्हणजे प्रश्नामध्ये विचारलं आहे की ज्या व्यक्तीच्या शरीरामध्ये काही स्पेसिफिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट असतात जे आजार होण्यासाठी कारणीभूत असतात, परंतु त्या व्यक्तीमध्ये कुठलेही आजाराची लक्षणे दिसत नाहीत, परंतु तो आजार त्याच्यापासून दुसऱ्याला तो ट्रान्समिट करू शकतो किंवा ते इन्फेक्शन ट्रान्समिट करू शकतो. तर अशा व्यक्तीला काय म्हणणार? ऑप्शन आहेत ए कॅरियर, बी इन्फेक्टेड पर्सन, सी आयसोलेटेड पर्सन, डी रिझर्वायर. तर यापैकी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए कॅरियर. सेकंड क्वेश्चन आहे, द मोस्ट कॉमनली यूज डिसइन्फेक्टंट टू स्टरिलाइज द मशीन इज. ऑप्शन्स आहेत फॉर्मल्डिहाइड, इथिलीन ऑक्साईड, फेनॉल आणि ग्लुटारल्डिहाइड. तर प्रश्नामध्ये विचारलेला आहे की मशीन स्टरिलाइज करण्यासाठी कुठलं डिसइन्फेक्टंट कॉमनली वापरत असतात. तर याचा आन्सर आहे ऑप्शन डी ग्लुटारल्डिहाइड. क्वेश्चन नंबर 3 आहे, द प्रोसेस ऑफ क्लिन्झिंग ॲन ऑब्जेक्ट ऑर सबस्टन्स टू रिमूव्ह कंटॅमिनंट्स सच ॲज ऑर्गॅनिझम्स ऑर हजार्डस मटेरियल्स इज कॉल्ड ॲज. ऑप्शन आहेत कंटॅमिनेशन, डिकंटॅमिनेशन, क्लिन्झिंग आणि डिसइन्फेक्शन. तर क्वेश्चनमध्ये विचारलेलं आहे की कुठल्याही ऑब्जेक्ट किंवा सबस्टन्समधून कंटॅमिनंट्स रिमूव्ह करणे म्हणजेच मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा हजार्डस मटेरियल्स रिमूव्ह करण्याच्या प्रोसेसला काय म्हणतात? तर या प्रोसेसला आपण डिकंटॅमिनेशन असं म्हणतो, म्हणून या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन बी डिकंटॅमिनेशन. फोर्थ क्वेश्चन आहे, इन्फेक्शन ऑफ ब्लड इज टर्म ॲज. ऑप्शन्स आहेत कोलोनायझेशन, हेल्मेंथिक इन्फेक्शन, पॅरासायटिक इन्फेक्शन, सेप्टिसिमिया. तर क्वेश्चनमध्ये विचारलेला आहे इन्फेक्शन ऑफ ब्लडला काय म्हणतात? तर याचा आन्सर आहे ऑप्शन डी सेप्टिसिमिया. फिफ्थ क्वेश्चन आहे, द ॲडिशनल इन्फेक्शन कंट्रोल प्रिकॉशन्स इन द हेल्थ केअर सेटिंग इज ऑल्सो नोन ॲज. ऑप्शन्स आहेत स्टँडर्ड प्रिकॉशन्स, ट्रान्समिशन बेस्ड प्रिकॉशन्स, युनिव्हर्सल प्रिकॉशन्स आणि कॉन्टॅक्ट प्रिकॉशन्स. तर ह्या क्वेश्चनमध्ये विचारलेलं आहे हेल्थ केअर सेटिंगमध्ये ज्या ॲडिशनल इन्फेक्शन कंट्रोल प्रिकॉशन जे घेतले जातात तर त्यांना काय म्हणतात? तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी ट्रान्समिशन बेस्ड प्रिकॉशन. ट्रान्समिशन बेस्ड प्रिकॉशन स्टँडर्ड प्रिकॉशन्सच्या ॲडिशनमध्ये घेतले जातात, म्हणजे स्टँडर्ड प्रिकॉशन्सच्या सोबतच काही विशेष प्रिकॉशन्स घेतले जातात एखादी विशिष्ट आजारासाठी. तर त्याला ट्रान्समिशन बेस्ड प्रिकॉशन म्हणतात की कुठल्या प्रकारचं ट्रान्समिशन झालेलं आहे पेशंटला, कुठल्या प्रकारचं इन्फेक्शन झालेलं आहे, त्यानुसार स्पेसिफिक अशा काही गोष्टी फॉलो केल्या जातात, त्याला ट्रान्समिशन बेस्ड प्रिकॉशन असं म्हणतात. सिक्स्थ क्वेश्चन आहे, इन्फेक्शन दॅट अरायझेस फ्रॉम मायक्रो ऑर्गॅनिझम्स एक्सटर्नल टू द इंडिव्हिज्युअल दॅट डू नॉट एक्झिस्ट ॲज अ नॉर्मल फ्लोरा इज कॉल्ड. ऑप्शन्स आहेत एक्झोजिनस इन्फेक्शन, एंडोजिनस इन्फेक्शन, कॅरियर आणि रिझर्वायर. तर क्वेश्चनमध्ये विचारलेलं आहे एखाद्या व्यक्तीला एक्सटर्नल मायक्रो ऑर्गॅनिझम्सपासून जर इन्फेक्शन झालं, असे मायक्रो ऑर्गॅनिझम्स की जे त्याच्या शरीरामध्ये प्रेझेंट नाही आहेत, तर अशा इन्फेक्शनला काय म्हणतात? तर त्याला एक्झोजिनस इन्फेक्शन असं म्हणतात, म्हणून या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन ए एक्झोजिनस इन्फेक्शन. सेवन्थ क्वेश्चन आहे, कॉन्टॅक्ट प्रिकॉशन्स वुड बी मॅन्डेटेड फॉर अ हॉस्पिटलाइज्ड अडल्ट पेशंट डायग्नोज्ड विथ. ऑप्शन आहेत हिपॅटायटिस बी, मीझल्स, मेनिंजायटिस आणि इन्फेक्शियस डायरिया. तर क्वेश्चनमध्ये विचारलेलं आहे की हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असलेल्या अडल्ट पेशंटला खालीलपैकी कुठला आजार झालेला असल्यास आपण त्याच्या बाबतीत कॉन्टॅक्ट प्रिकॉशन्स पाळणे मॅन्डेटरी करू. तर याचा आन्सर आहे ऑप्शन डी इन्फेक्शियस डायरिया. जेव्हा इन्फेक्शियस डायरियाचा पेशंट आपल्याकडे ॲडमिट होतो तर त्यावेळेस आपण कॉन्टॅक्ट प्रिकॉशन्स पाळणं गरजेचं असतं. त्यामुळे ह्याचं आन्सर आहे
infectious diarrhea. 8th question आहे, the important role and responsibilities of the infection control nurse is to participate in option आहेत option A effective functioning of the hospital, B surveillance and control of chain of infection in the hospital, C conducting educational programs for quality nursing services आणि D ongoing contribution to manage administrative policies. तर क्वेश्चनमध्ये विचारलं आहे की इन्फेक्शन कंट्रोल नर्स जी आहे हॉस्पिटलमध्ये तर त्यांची सगळ्यात महत्त्वाची रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहे की त्यांनी कशामध्ये सहभाग घेतला पाहिजे. त्याचा आन्सर आहे ऑप्शन बी सर्व्हिलन्स अँड कंट्रोल ऑफ चेन ऑफ इन्फेक्शन इन द हॉस्पिटल. हे जे फंक्शन आहे हे करणं किंवा ह्याच्यात पार्टिसिपेट होणं हे सगळ्यात महत्त्वाचं रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी आहे इन्फेक्शन कंट्रोल नर्सची. क्वेश्चन नंबर 9 आहे, द फॉलोइंग आर द प्रायमरी रिझर्वायर फॉर स्टेफिलोकोकस ओरियस एक्सेप्ट. ऑप्शन आहेत स्किन, हेअर, अँटेरियर नेअर्स आणि बोन्स. तर प्रश्नामध्ये विचारलेलं आहे खाली दिलेल्या ऑप्शनपैकी एक ऑप्शन सोडून इतर सर्व स्टेफिलोकोकस ऑरियसचे प्रायमरी रिझर्वायर आहेत. तर प्रायमरी शब्द इथे वापरल्यामुळे ह्या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन डी. कारण स्टेफिलोकोकस ऑरियस जो आहे तो व्यक्तीमध्ये मोस्टली म्हणजे प्रायमरीली अँटेरियर नेअर्समध्ये स्किनच्या ठिकाणी आणि हेअर्समध्ये आपल्याला आढळून येतो. हेअर्सच्या ठिकाणी बोन्समध्ये देखील स्टेफिलोकोकस ऑरियस राहू शकतो परंतु त्याचं प्रमाण कमी आहे. त्यामुळे प्रायमरी हा शब्द ह्या क्वेश्चनमध्ये आल्यामुळे या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन डी बोन्स. प्रायमरीली फक्त अँटेरियर नेअर्स, स्किन आणि हेअर अशा ह्या 4 ऑप्शनपैकी जर विचार केला तर ह्या 3 ऑप्शनमध्ये किंवा ह्या 3 ठिकाणी स्टेफिलोकोकस ऑरियस प्रायमरीली बघायला मिळतो. त्यामुळे ह्या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन डी बोन्स. 10th क्वेश्चन इज susceptibility to infection is related to. ऑप्शन आहेत non-invasive procedures, systemic immune deficiency, allergic reactions आणि history of genetic disorders. क्वेश्चनमध्ये विचारलेलं आहे कुठलंही इन्फेक्शन होण्याची जी ससेप्टिबिलिटी असते ती कशाशी रिलेटेड असते. तर याचं आन्सर आहे ऑप्शन डी हिस्ट्री ऑफ जेनेटिक डिसऑर्डर. तर अशा प्रकारे आपण इन्फेक्शन कंट्रोल प्रॅक्टिसेस ह्या विषयाशी रिलेटेड काही MCQs बघितले ह्या व्हिडिओमध्ये. आय होप हे क्वेश्चन्स तुम्हाला उपयोगी ठरतील. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ तुम्ही लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सपर्यंत शेअर करा आणि पहिल्यांदा जर माझे व्हिडिओ बघत असाल तर माझं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.